नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता वाजलेले दुपारचे 3 आणि आता निघाले आई 2 धामाच्या यात्रेला. तर चला तुम्हाला दाखवते आता मी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इकडे आईच्या बॅगी काढून ठेवलेल्या आहे आणि शिवचं काय चाललंय बघा. आज तिच्या पप्पाला सुट्टी आहे, तर ती फक्त तिच्या पप्पाकडे जाऊ राहिली. आणि आता बॅगी कोण घेऊन जाईल आपल्या? नको. तर इकडे आम्ही आईच्या बॅगी वगैरे बाहेर ठेवून दिल्या, कारण की आता आम्हाला आईला जिथे बस येणार होती ना तिथे नेऊन सोडायचं होतं, कारण की तिचं कॅन्सल झालं. ती पहिले घरी येणार होती, त्यानंतर त्यांचा फोन आला की ती तिकडून तिकडंच जायचं आहे म्हणून त्यांना कचरपट्टीपाशी सोडायचं आहे. त्यानंतर मग छान असं आईने देवाचं दर्शन घेतलं आणि मी त्यांना हळदी कुंकू दिलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि माझ्या बहिणीने पण हळदी कुंकू देऊन त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. तर खूप हे वाटतंय, आई चालल्या आहे तर असो त्यांची यात्रा सुखरूप हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. इकडं आईला ना शिवला सोडून बिलकुल जा वाटत नाही आहे आणि त्यांना करमत पण नाही शिवला सोडून आता, कारण की शिव ना आईच्या अंगावर एवढी झाली ना खूप. तर बघा, इकडे शिव आणि शिवचे बाप्पा पण आईचे दर्शन घेत होते. चलो 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 जल्दी चलो जल्दी चलो जल्दी चलो पिला जाऊ राहिला ना बरं काय. हा, आपले वाघाला चांगलं सांभाळा. गाडीवाल्याने दुपारचा 1चा टाईम दिला होता. 1 वाजल्यापासून आम्ही ना बॅगी वगैरे घेऊन बसलेलो होतो आणि आईला त्यांना निघायचं होतं, पण गाडीच काही आली नाही. तर अक्षरशः त्यांना 3 वाजलेले जाण्यासाठी निघायला आणि ऊन तेवढं झालं होतं ना खूप. तर आम्ही गेलो असतो आईला तिथपर्यंत वाटीरावला, पण ऊन खूप असल्यामुळे आई म्हणे की मी चालले जाते, इथूनच मला बाय करा. आणि शिव ऊन होतं त्याच्यामुळे शिवला पण ना तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, कारण की थोडं दूर होतं कचरपट्टीपाशी जाणं. गाडीवर शिवचे पप्पा आणि आई जाणार होते आणि समोरच्या गाडीवर आहे ना तर आईची मैत्रीण म्हणजे शेजारच्या मावशी आणि त्यांचा मुलगा जाणार होते. तर चला त्यांना आता आम्ही वाटले होते, तर समोर अजून व्हिडिओ बघत राहा. इकडे बघा, शिव सकाळी सकाळी कसा जिना चढत होती. इकडे बघा, बघितलं का? आता ती जिना चढायचं पण शिकलेली. बरं बघा, आता वाजलेले सायंकाळचे 7 आणि माझी दिवाबत्ती झालेली आहे, तुम्हाला दाखवते. त्याच्या पहिले इकडे बघा शिव मॅडम काय करते, कारण आई घरी नाही, नुसती दरवाजाकडे बघती. बरं, तिकून कोण येतं इकून कोण येतं सारखं बघत राहती. तर चला तुम्हाला दाखवते दिवाबत्ती झालेली. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, माझी इकडे दिवाबत्ती झालेली आहे आणि चला आता शिवसोबत आपण थोड्याशा गप्पा मारू. बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आज शिवची बघा इकडं परत एकदा टक्कल केलेलं आहे. हो ना बेटा, परत एकदा तुझे केस काढून घेतले. तर बघा, केव्हाची चालू होतं माझं काय स्वयंपाक करू. तर भाजीलाच काही नव्हतं त्याच्यामुळे ना तर आतापर्यंत आम्ही केला नाही, कारण की आता वाजलेले सायंकाळचे 7 आणि अजून आमचा स्वयंपाक वगैरे बाकी आहे. शिवसोबतच चालू होतं मस्त्या करणं. बघा इकडे तिकडे कशी फिरती तुम्हाला दाखवते. बघा, आता तर अक्षरशः शिव भरायला लागली. बघा, चालू होतं माझं स्वयंपाक काय करायचं. तर बघा, आज बाबांनी येत आहे ना आंबे आणले, तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. तर बघा, बाबांनी आणले मस्त असे आंबे आणि बाबा म्हणे आज आपल्याला आमरस कर. तर आंबा बघा किती मोठा आहे आणि छान आंबे आणले बाबांनी. तर आज आम्ही करतोय बघा आमरस आणि कोरडी वांग्याची भाजी. तर याची रेसिपी मी तुम्हाला अजून समोर दाखवणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. तर बघा, मी इकडे रस केलेला आहे तुम्हाला दाखवते आणि माझ्या बहिणीने मला पीठ मळून दिलेलं आहे पोळ्याचं, तर ते पण तुम्हाला दाखवते. तर बघा, इकडे माझा रस करून झालेला आहे आणि इकडे माझ्या बहिणीनं छान असं पोळीचं पीठ मळून दिलेलं आहे मला आणि मी करते आता पोळ्या आणि नंतर करणार आहे वांग्याची भाजी. तोपर्यंत ती शिवला सांभाळणार आहे. तर चला, अजून समोर व्हिडिओ बघत राहा. रस आहे ना तर फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता करते मी इकडे पोळ्या आणि करणार आहे आपण वांग्याची भाजी. अजून आपल्या पापड कुरड्या तळायच्या बाकी आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि हां, आज आम्हाला ना का 12 दिवस झाले, 12 दिवसाच्या नंतर आज आम्हाला पाणी येतं आहे नळाचं.
एवढा उन्हाळा वाढलाय ना खूप, आमच्या बोरचं पाणी पण चाललं गेलेलं आहे, पाणीच नाही बिलकुल, पाण्याची एवढी टंचाई आली ना खूप. तर आता पटकन स्वयंपाक करतो आणि आम्हाला भरपूर सारं पाणी भरायचं आहे. तर बघा इकडे मी पापड आणि कुरड्या तळून घेतलेले आहे, त्याच तेलामध्ये ना तो वांगे टाकले बघा. तर छान असं कडक तेल झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये ना ते फ्राय करून घ्यायचे चांगले मऊ लुसलुसीत होईपर्यंत. आणि तिखट मी आता काढते, त्याच्यामध्ये आपण टाकणार लाल मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे बस. तर त्याला खालतं त्यात ठेचून घेते. तर इकडे बघा किती छान असे फ्राय करून घेतलेले मी हे नरम होईपर्यंत, म्हणजे वाफून घेतलेले आहे तेलामध्ये. तर आता मी हे ना पहिले एका ताटामध्ये याच्यामध्ये काढून घेते. तेलामध्ये फ्राय केले तर किती छान होते बघायचं. वा, आता हे तेल आहे ना एवढं तर याच्यातलं कमी करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये बघा मी कुटून घेतलेलं तिखट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला. त्याच्यामध्येच मीठ टाकून दिलेलं आहे मी. आता हे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघा आता आपण टाकते मस्त फोडणी. तर त्याची टाकती पाहिजे जिरे, हे छान असं तपलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये हळद टाकू शकता, पण मी टाकत नाही आता. त्याला छान असं टाकून घ्यायचं बघा. तुम्ही जर अशा पद्धतीने वांग्याची कोरडी भाजी केली ना एवढी छान लागते, खूप मला खूप आवडते बरं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी माझ्या माहेरी गेली ना तर माझ्या मम्मीच्या हातचे पहिले खाते, याच्यासोबत ज्वारीची भाकर असते, एकदम भारी लागते, एकदम भारी चविष्ट. माझी मम्मी पण खूप छान करते बरं. आता मी जर एखाद्या वेळेस माहेराला गेले ना तुम्हाला माझ्या मम्मीची रेसिपी नक्की दाखवेल. तर हे छान असं परतून घेतलं, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हा गॅस करून द्यायचा. मस्त झाला म्हणून छान सारी करून द्यायचा. आमची भाजी करणे चालू होते ना, तर शिव आणि शिवची बघा कुठून आम्हाला आवाज देत होते, तुम्हाला दाखवते. अय शिव, कुठे गेली तू? दिसन सुद्धा नाही शिवांशी. बाय कर एकदा. तर बघा हे आपले वांगे झालेले आहे. आता याच्यावर आपण ढक्कन ठेवून देऊ, गॅस बंद करून देऊ आणि आता वाफेमध्ये होऊन जातो. तर आमचा स्वयंपाक झालेला आहे. आता आता शिवला करते काहीतरी खायला. तर बघा तुम्हाला दाखवते, आणि तिची पेशंट कढाई आहे शिवची, आणि छोटंसं कुकर तिचं. तर आज मी तिच्यासाठी करते गव्हाची पेस्ट करते बघा. तर आईने बघा मला किती छान दळून ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघा छान असं लालसर आहे, आईने गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं आहे तिच्यासाठी. आणि इकडे ना तर तिचं आहे आपण बनवलेलं सारलॅक्स आहे, तिचं आता थोडंच राहिलेलं आहे. आई येऊसरी वापरायला करून जातो तोपर्यंत. तर मी असं काही हे दिलं होतं तिला, आणि टाईम हे देते आता. तर त्याच्यामध्ये बघा कढाई ना गरम करायला ठेवलेली आहे. आणि इकडे बघा जिरा आणि ओवा छान असं भाजून आहे ना, तर त्याची इथं बारीक बुट्टी करून ठेवलेली थोडीशी तिच्या याच्यामध्ये टाकायला. जास्त काही आम्ही वापरत नाही, थोडं थोडं वापरतो कारण की टेस्ट येणार आहे. आणि इकडे बघा हे बनवलेलं आहे घरचं मिठू, तर हेच तिला वापरते मी, तेल वगैरे ते टाकत नाही तिच्यासाठी. वाट्या पुढे. तर इकडे आपली कढई पण ठेवलेली आहे. आता बघा मी तुम्हाला सांगते कसं करते मी. तर शिवसाठी ना तर 1 चमचे घेतलेले बघा पीठ त्यात टाकते, आणि याला छान असं आहे ना पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, गोळे वगैरे हो द्यायचे नाही याच्यामध्ये. तर बघा इकडे दाखव. तर इकडे बघा असं आहे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. आणि इकडे ना तर 1 चमचा तूप टाका. कारण तूप शिवला तुपाची सवय लागाव, कारण की तिची मावशी आहे बिलकुल तूप खात नाही बरं. शिवांशीला तूप
शिवांशीने तूप खाते. शिवांशीला तूप आवडाव आणि तिनं पण तूप खाव माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे ना तर मी आहे ना तुला तुपातच बनवतो बरं. त्याच्यामुळे तुला इकडे तूप जास्त गरम झालं बोलण्यात मला. तर बघा तुम्हाला बोलते इकडं आणि इकडं काय करून टाकलं लगेच टाकायचं. आता तेल टाकलं त्याच्यावर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, लगेच ते टाकून द्यायचं. जिऱ्याचा काय वास आला मस्त. फोडणी छान बसते त्याला. आणि आपल्याला तिला जेवढं लागतं तुम्हाला समजा थोडंसं जेवढं करायचं तेवढं बघा. आता या शिजून आहे ना तर कमी होऊन जातं. तर जास्त घट्ट काही द्यायचं नाही लेकराला. आणि मी अजून काही शिवला जास्त काही घट्ट वगैरे देत नाही. तर आता बघा याच्यामध्ये टाकते आता मीठ. तर शिवसाठी आम्ही दुसरं मीठ आणलेलं आहे. तर ते म्हणजे शेंदा मीठ. शेंदा मीठ आहे ना तर खारट नसतं, त्याच्यामुळे लेकराला द्यायला काहीच त्रास नाही आहे. लेकराला नाही चांगलं आहे. तर हे थोडंसं टाकते बघा शिवला. आणि आपलं मीठ आहे ना तर जास्त खारट राहतं, त्याच्यामुळे आम्ही ते काही वापरत नाही तिला हे शेंदे मीठ. कारण की लेकराला ना टेस्ट पण लागली पाहिजे. कोणी म्हणतं मीठ नाही दिलं पाहिजे असं तसं, पण आमच्या आई म्हणतात की नाही लेकराला सगळ्याची सवय लागली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही तिला ना जेव्हापासून खायला चालू केलं तेव्हापासून त्याच्यात थोडं मीठ टाकतोच आहे आणि थोडं तूप. तर आता तुपाचं प्रमाण मी थोडं वाढवलेलं आहे. पहिले तूप आम्ही थोडं कमी टाकायचो आणि आता मग मीठ आणि ते दोन्ही पण देतोय तिला. असं नाही की फक्त पाणी आणि आम्ही बिलकुल देत नाही. शिवतं बिलकुल खात नाही बरं आळणी. तुम्हाला दाखवेल तिचा एखाद्या दिवशी व्हिडिओ काढून की ती खाती का नाही आळणी म्हणून. तर इकडं आता शिजते तोपर्यंत इथलचं बघा कसा राडा आहे. पाणी नव्हतं तर केवढं मोठा पसरा पडलेला माझा किचन वाट्यावरती. तर तरी बिलकुल वाईट कमेंट करू नका, कारण की पाणीच नव्हतं त्याच्यामुळे असे भांडे पडलेले माझे. तर आता पहिले मी आवरून घेते, परत तुम्हाला दाखवते की मी किती स्वच्छ केलेलं आहे. तर चला. तर बघा झालेलं आहे शिवचं इकडे बघा. आणि आता थंड केलं ना तरी अजून थोडंसं घट्ट होऊन जातं, त्याच्यामुळे जास्त काही हे करू दिलं नाही आहे. आणि तुम्हाला दाखवते आता पाणी आलेलं आहे आमचं. तर पाण्याचं किती टंचाई आहे आम्हाला. इकडे बघा शिवचे पप्पा आलेले लगेच पाणी भरतात इकडे तर मध्ये जामध्ये टाकी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.